ज्या काही 4-5 टाळ्या माझ्यासाठी वाजल्यात. तुम्ही मला टी व्हीच्या माध्यमातून पाहता, बऱ्याच चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय. चॅनल झी टी व्ही असो, सोनी असो, सब टी व्ही असो, कुठलंही चॅनल असो, प्रत्येक चॅनलवर मी तुम्हाला दिसतो. फक्त एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही, डिस्कवरी. प्रत्येक माणसांच्या सवयीमधून विनोद निघतात. तुम्ही जे दिवसभर करता त्याला टिपत नाही. मी गेल्या 30, 35, 40 वर्षापासून हेच करतो. माझा हे धंदाच आहे माझा. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, आपल्याला दिसतं तो जेवतो, तरी लोकांना विचारायची सवय असते. डोळ्याने दिसतंय तो जेवतोय, तरी लोक विचारतात काय जेवतोय, काय बघ रे जेवतोय. एखादा माणूस झोपलेला असला, नाईट शिफ्ट करून आलाय, झोपलाय, डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसतात. त्याला उठवतात आणि विचारतात झोपलाय का. एका माणसं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. ज्याने खांदा दिला होता त्यालाच त्यांनी विचारलं मेला काय. तो बोलला नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची सवय. पण हे तर काहीच नाही. काही लोक एवढी हत्या करतात, कुठे कोणाला काय विचारायचं त्यांना सूट नसते. परवा एक माणूस टेन्शन मध्ये आपल्या गरोदर बायकोला डॉक्टरकडे चालला होता. त्याच्या कुठल्या तरी मित्राने पाहिलं आणि विचारलं वहिनी गरोदर आहे. तो बोलला नाही, तिने फुटबॉल खेळला. विनोद आहेत. लोकांना कधी कुठे काय कळेल, काय जळेल, काय कळता येत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही घडतं आणि त्या सोयींमधून बरंच काही निघतं. तुम्ही हसता, तुम्ही एन्जॉय करता, फार बरं वाटतं. आज इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही पाहताय. पण काही वर्षापूर्वी अवस्था एवढी वाईट झाली होती. कोरोना नावाचा प्रकार अख्ख्या जगात पसरला होता. कोरोना नावाचा प्रकार अख्ख्या जगात पसरला. प्रत्येक माणूस घाबरला होता. प्रत्येक माणसाला भेटायला घाबरायचा. प्रत्येक जण प्रत्येकाकडे जायला घाबरायचा. आणि अशा काळामध्ये सगळ्यात अवस्था वाईट झाली ती नवऱ्यांची. प्रत्येक माणूस एक गोष्ट शिकला, भांडी घासायला. प्रत्येक माणूस घरात भांडी घासायला शिकला. एक माणूस आपल्या बायकोच्या छळाला कंटाळून, त्या कोरोना काळामध्ये एक बाई आपल्या नवऱ्याला दिवस रात्र भांडी घासायला लावायची. दिवस रात्र. बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने सासऱ्याला फोन केला. हॅलो सासरी बुवा. बोला जावई बापू, काय बोलतो. काय बोलला तिथे आहे. कसली मुलगी दिली हो. काय झालं. हा दिवस रात्र मला भांडी घासायला लावते.